विदर्भातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरित केलेल्या चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणींविषयी आपण ऐकून आहोतच. मात्र या तिघींशिवाय सह्याद्रीच्या जंगलात अशाही वाघिणी आहेत ज्या इथे नैसर्गिकरित्या अधिवास करत आहेत. खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना कुठूनही स्थानांतरित केलेलं नाही. आजच्या जागतिक व्याघ्र दिनी ऐकूयात सह्यागिरीत वाघांचा वंश फुलवणाऱ्या सह्याद्रीतील या वाघिणींविषयी. सह्याद्रीत चंदा, तारा आणि हिरकणी शिवाय SKT-02, SKT-04, SKT-05, SKT-26 आणि SKT-20 या वाघिणी साम्राज्य करत आहेत. 2014 साली पहिल्यांदा टिपलेली आणि सध्या साधारण 16 ते 17 वर्षांची असणारी SKT-02 नावाची वाघीण आजही सह्याद्रीत वावरते. तिने 2013, 2015 आणि 2017 या कालावधीत पिल्लांना जन्म दिलाय. तिच्या पिल्लांमधील SKT-04 आणि SKT-05 या दोन्ही वाघिणी सह्याद्रीतच स्थिरावल्या असून त्यांना पिल्ल देखील झालेत. SKT-04 ने राधानगरीच्या राणोजी वाघाची आई असणाऱ्या SKT-12 वाघिणीला हुसकावून तिचा प्रदेश ताब्यात घेतला. तेथील SKT-13 नामक नरासोबत जोडी तयार करून तिने 2023 आणि 2026 या वर्षात प्रत्येकी 3 पिल्लांना जन्म दिलाय. तर SKT-05 सोबतही पिल्ल दिसून आलेत. 2017 साली SKT-02 च्या पोटी जन्मलेल्या SKT-07 या वाघिणीने 2021 साली गोव्याच्या महादई अभयारण्यात स्थलांतर केले. याखेरीज SKT-26 आणि SKT-20 या वाघिणी सुद्धा सह्याद्रीत वावरतायत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आणि शक्तिपीठ महामार्गाचा त्यांच्या अधिवासावर पडणारा परिणाम जाणून घेण्यासाठी MahaMTV या आमच्या YouTube चॅनलवरील पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आता दक्षिणेकडील या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करत नाहीत का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आईपासून विलग झाल्यानंतर वाघांप्रमाणे वाघिणी या मोठे स्थलांतर करत नाहीत. आईच्या क्षेत्राचा काही भाग त्या हद्द म्हणून स्वीकारतात, तर काही वेळा इतर वाघिणींना हुसकावून त्यांचे हद्दक्षेत्र ताब्यात घेतात. ज्याप्रमाणे SKT-07 ही वाघीण गोव्यात स्थलांतरित झाली, तशी येत्या काळात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यास जन्मास येणाऱ्या वाघिणी या स्थलांतर करू शकतात. कारण सध्या परिस्थितीत या जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या वाघिणींच्या हद्दक्षेत्रामुळे येथील सर्वच वनक्षेत्र बहुधा व्याप्त झालेत. त्यामुळे पुढल्या काही वर्षात राधानगरी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने देखील वाघिणींचे स्थलांतर घडू शकते. पाहत रहा MahaMTV वाईल्डलाईफ.